पाटील येतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू सायकेला फलंदाज मंदार आपण पाहू शकता. यावेळेला मंदारला आपण पाहू शकता. 9 षटकाला पंकज कॅप्टन. गेम ऑन. चेंडू जर एक षटकाच्या आधी हरवला फुटला तर नवीन मिळाले, त्यानंतर जुना चेंडू असणारे. ऑन साईडला शॉर्ट फाईड लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑनला मिड विकेट लेग. पहिला चेंडू खूप चांगला होता. सॉफ्टने चेंडूला पुश करतोय. एक 10 मिनिटे यावेळेला क्षेत्ररक्षक जाते ते ज्युनियर अजय मिड ऑनला आहेत. एकच 10 मिनिटांनी खातं उघडलं जातं. यावेळेला जर्मन अर्जुन टायगर संघाचं महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. पुढे गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील. अतिशय आपण पाहू शकता बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये आहे आता नितेश पाटील. गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू स्वीप करायचा होता. यावेळेला पायचीचं अपील होत आहे. पंचांच्या भूमिकेत आपण दीपराज पाटीलला पाहू शकता आणि लेगबॉयच्या स्वरूपात आपण 1 धाव मिळते. धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली सुरुवात आपण बघितलं तिथून करावी लागणार आहे. 2 चेंडू 2 धावा आल्यात. केतन बघा पुन्हा एकदा जेव्हा मंदार बॅटिंगला येतो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतो क्षेत्ररक्षण करण्यात. ज्युनियर अजय पाटील लगे मिड ऑनला येतो आणि आतिश मिड विकेटला जातो. शप्पल ऑन साइडला सुरेख टायमिंग मिडॉनच्या डोक्यावर ना 1 बाउंड. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार चौकार. दीपेश गीत आमचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला लॉट्स पाहिजेत असतात कलर झेरॉक्स लगेच आम्हाला लॉट्स पाठवतात कलर करून. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पॅकिंग आहे. नितेश आपण इथे थोडासा नाराज होतोय स्वतःवरती. कदाचित हाताला झटका बसला असा तर बघा. स्प्रे घेऊन जायचं जरा लवकर विनंती करतो मी अजूकना. भावेश भगत आमचे डॉक्टर. प्रथमोपचार केलाच पाहिजे कारण दुखापत भरपूर झाली. मला वाटतं ज्याप्रमाणे चेंडू फेकला ना मला वाटतं हाताला भरपूर असं झटका बसला असावा. गंभीर दुखापत नसावी कारण अपकमिंग टुर्नामेंट भरपूर मोठे आहेत. कदाचित हाताला झटका बसला असावा. जोरात चेंडू फेकताना बघा व्यवस्थित असावा. काही झालं नसावं. कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही मिथून. कारण का अपकमिंग टुर्नामेंट बघितलं ना आता मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आल्या आहेत. पेंढारकरच्या मैदानावर देखील 5 लाखाची टुर्नामेंट आली आहे. जुळणबोलीच्या मैदानावर देखील आपण इथं श्रद्धांजली चषक 2 लाखाची ती स्पर्धा आहे. नाईट रजनी देखील आपण टायगरच्या मैदानावर असणार आहे. नारिलीच्या मैदानावर देखील नाईट रजनी आहे विश्वनाथ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त. म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धा आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना दुखापत होता कामा नाही. प्रत्येक खेळाडूंनी फिट राहायचं आहे. नितेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्टायकेनला मंदार ऑन साइडला बॅटने टायमिंग बेमिसाल होत आहे. पॅरल स्ट्रोक षटकार. बघा मंदार एक चौकार एक षटकार दाखवतोय. चांगली बॅटिंग करतोय. 16 धावा फलकाती लागलेत.
बघा जय, जरा आपण एकत्र राहू नका. जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो आपण एकत्र बसू नका सर्वांनी. जय जरा लक्ष द्या. तुम्ही बॅनरच्या मागे गेलात तरी आम्हाला इथून दिसताय जय. बघा जी कामगिरी तुमच्या सोपवली ना मिथून ती तुम्ही पार पाडायची. कारण 2 दिवस तुम्हाला खूप चांगलं लक्ष द्यायचं आहे. स्पर्धा देखील मोठी आहे. लाखाची बक्षीस आहे. तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा आहे. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला अतिश लाभण यंगस्टर आहे. शेखर देखील एक यंगस्टर आपण पाहू शकता संघामध्ये. अतिश गोलंदाजी मार्कवर ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहू शकतो. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. चेंडू आणि बॅटचा का संपर्क डॉट चेंडूची समाप्ती. गॅप भरपूर मोठी आपण बघितलं तर लॉंग हॉप आणि आपण बघितलं तर सिव्या कव्हर रिझनमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. टीपमध्ये आपण बघितलं 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ज्युनियर अजय थोडंसं गलीमध्ये डीपमध्ये. विकी पवारला आपण थर्डमॅनला पाहू शकता. अतिश गोलंदाजी मार्कवर आयसीटी एनकडून. चेंडू खूप चांगला फटका बघायला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला एक धाव कंप्लीट केले. पाहिजे दुसरी धाव होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. दवसंख्य धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला जनमान अर्जुन 11 टायगर संघ प्रथम बॅटिंग करताना 18 धावा धावफलकाती लागल्यात. एक चांगली सुरुवात पंकजाने मंदारच्या माध्यमातून आत्मविश्वासाने सुरुवात करतात. पार्टनरशिप झाली आहे की मिथून 18 धावांची. पार्टनरशिप जेव्हा जेव्हा होते ना तेव्हा खूप मोठी धावसंख्या होताना दिसते. अतिश गोलंदाजी मार्कवर फुल टॉस आहे. सुरेख टायमिंग कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गॅप मध्ये येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला. शेखर अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. संख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. यंगस्टर भरपूर आता जर्मन निर्देश संघामध्ये. प्रितेश पाटील देखील संघामध्ये आलाय. मॅच जिंकून दिली. मला वाटतं 2 ते 1 ते 1.5 वर्ष संघामध्ये नव्हता पण त्यानंतर मात्र कमबॅक खूप चांगला मिळाला. अतिश गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हता. आपण बोलले दीपराज पाटील पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत आणि वाईड घोषित करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. अतिश पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर मायसिटी एन कडून राईट आर्म ओव्हर द मार्क होता. टाकला पंकज पाटील. स्विच इट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. असफल ठरतोय कारण तिसऱ्यांदा मला वाटतं हा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अपयश आलाय. पंकजला सर सरळ बॅटनी धावा येत आहेत पण स्विच इट जर बघितलं ना चांगला पटका जर टायमिंग झाला तर कदाचित आपण येतोय पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जाऊ शकतोय. गली पॉईंट मध्ये आपण येतोय थर्डमॅन आणि गलीमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. त्या गॅपमधनं देखील चेंडू काढायचा होता पण इथं अतिश चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले संपलाय आता मात्र. फटका चांगला यावेळेला. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा मिळत आहेत. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून बघायला मिळतं. इथून चांगली बॅटिंग केली जाते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे गोलंदाजी मार्कवर अतिश यंगस्टर आहे. एक चांगला गोलंदाज आहे या संघाचा. अतिश मायसिटी एन कडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता. यावेळेला पंकज चेंडू ऑन साईडला. टायमिंग चांगलं होतं यावेळेला. कार्पेटच्या चेंडू जातो मिड विकेटला. केतन पाटील येतो चेंडूला उचलतो फेकी करतोय. चितेच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा. या षटकात आपण धावा आल्या फक्त आणि फक्त. आमचे गुणलेखक आम्हाला मिथून माहिती देत आहेत. 9 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी केली. आपण बघितले तर 2 धावा आपण 4 वेळा काढल्या आणि एक वाईड. जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकाचा खेळ संपला. 25 धावा धावफलकात आल्या आहेत. आता पाहिजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतायत जर्मन अर्जुन 11 टायगर संघ.
कारण का अजूनही एकही विकेट गेला नाहीये. पंकज पाटील बॅटिंग करतोय, आपण म्हणतो मंदार पाटील देखील बॅटिंग करतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहू शकता सागर पाटील सारखा एक अतिशय चांगला बॅट्समन आहे. नितेश पाटील आहे. बॅटिंग लाईन खोल आहे या संघाकडे देखील. बॅटिंग ऑर्डर खूप खोलवर आहे, पण आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार या 12 चेंडूंमध्ये. ओमसाई अगासन संघाचे संघनायक आणि चेंज द गेम वडोली संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. आज स्पर्धेचा पहिला दिवस थोडासा उशीर झालाय, काही हरकत नाही, पण मॅचेस व्यवस्थित कंप्लीट होतीलच. SMWच्या आपण माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप मलिकावीरसाठी. आपण सायकल पाहू शकता. उद्या सायकल नक्कीच या व्यासपीठावर दिसेल आपल्याला. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000. उत्कृष्ट गोलंदाज आपण शूज पाहू शकता, उत्कृष्ट बॅट आणि उत्कृष्ट चषक. आणि ज्यांनी आम्हाला मालिकेसाठी चषक आणि ट्रॉफ्या दिल्या आहेत त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. स्वर्गीय आपण पाहिले तर भीम तुळशीराम पाटील आणि स्वर्गीय नाना आत्माराम भगत, स्वर्गीय आपण येतं हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आपण येतोय. सन्माननीय नगरसेवक आपण पाहिले तर शैलेश मनोहर पाटील यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळाली. आणि द्वितीय क्रमांकाचा चषक आपण पाहू शकता कुमार संजय भगत. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता केतन पाटील. चेंडू बॅट नाही खेळायचा होता, बॅटची करा लागते यावेळेला. आपण तर स्वीप करायचा होता चेंडू आणि बॅटच्या वरती लागतो चेंडू. फलंदाज बाद. केतन पाटीलकडे जेव्हा संघनायकाने चेंडू सुपूर्द केला तेव्हा विकेट मिळवून दिला. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू जन्म निळजे संघाचा. गोलंदाज चषक आपण पाहू शकता कैलेश मनोहर पाटील, तसेच सचिन राम पाटील. तसे उत्कृष्ट फलंदाज आपण पाहू शकता आदेश कमलाकर भगत आणि सौ अर्चना निलेश पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजकांत परशुराम पाटील, रुपेश सावंत आणि मालिकावीर अमर ब्रह्मा पाटील आणि उमेश अशोक भगत यांच्याकडून आम्हाला मालिकावीर देखील मिळाले. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. ज्यांनी पारितोषिक दिले आहेत तिथून त्यांची नावं देखील घेणं फार गरजेचं आहे. भूषण चौथे थोडंसं आपण बघितलं तर या सन्मान चिन्ह त्याची पाहणी करत आहेत की अजून या सन्मान चिन्हामध्ये काय बदल करता येईल पुढच्या वर्षी. सुमित भगत पाहिले आपण बघितले. सुमित भगत आहेत. एक सुमित भोईर या आपण तर दिवागावची रन मशीन. केतन पाटीलने एक यश मिळवलं. आता नवीन फॉल देतो सागर पाटील. पलावासाठी एन कडून गोलंदाजी करतो. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आल्या आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडलाय. नितेश पाटीलने झेल पकडला आणि केतनला मात्र विकेट मिळते. सागर पाटील बॅक टू पॅव्हिलियन. दोन गडी बाद झालेत बघा. दोन चांगले फलंदाज बाद झालेत. मंदार बाद झालाय. सागर पाटीलचा स्ट्रोक चांगला होता, पॅरा स्ट्रोक होता, पण आपण पहिले तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक नितेश पाटील चूक होत नाही जास्ती करून आणि त्याने खूप चांगला झेल पकडला. केतनला 2 चेंडू 2 सफलता मिळाले. नवीन फलंदाज नितेश पाटील. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी. पाचचा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का केतन पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अकेशला देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. एक चांगलं पंच आहेत, चांगले खेळाडू आहेत. केतन गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून पाहिजे स्पर्धेत पहिली अटॅक पूर्ण करतो का. स्ट्रायकरला पंकजला आपण पाहू शकता. शपल होऊन ऑन साईडला खेळायचं तर यावेळेला चेंडू बघा जातो. यावेळेला शॉर्ट ताडामॅनला जे पण चेंडू फील्ड होईल. एक धाबी ते कंप्लीट केले. धावसंख्या धावफल कधी आपण बोलतोय 3 चेंडू नंतर धाव आली. एक चांगलं कमबॅक बघायला मिळालंय.
जैनवान निलजे संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात धावाली. आता अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी, पण या षटकात काय गोलंदाजी केली बघा. आतापर्यंत एकच धाव दिली ती लेग बायच्या स्वरूपात. जबरदस्त गोलंदाजी. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. रटाम ऊर्ध्वकडे मारा करतो. चेंडू सुरेख होता, पंच वाईटची खून करता. असं वाटलं की सुरेख चेंडू आहे, पण चेंडू जास्त बाहेर निघाला. चेंडूंना आपण केतन जे बघितलं स्विंग देखील होतात, कधी कधी पडल्यानंतर जास्त बाहेर निघतात. आणि डॉट आपण इथं अवंत धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. पंच दीपराज पाटील आपण पाहू शकता, यश पाटील आपण पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कर, फुल टॉस आहे ऑन साइडला, टायमिंग होत नाही यावेळेला. आणि अप्रतिम झेल पकडलाय का नितेश पाटील. चूक होणार नाही, अजून एक विकेट मिळतोय. पूर्ण होते या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. काय 3 महत्त्वपूर्ण बाद झाले. मंदार बाद झाला, सागर बाद झाला, नितेश देखील बाद होतो. फटके चांगले होते, पण आत्ताचा झेल ना सर्वात त्या 2 झेलच्या आधीपासून आपण आत्ताचा झेल खूप चांगला पकडला नितेशने. मिड विकेटला त्या क्षेत्राच्या ठिकाणी आहे ना, तिथे थोडासा उतार देखील आहे. त्यामुळे आपण तर जो उंचवटा भाग आहे तिथे थांबला आणि तिथे मात्र खूप चांगल्या प्रकारे झेलला आहे त्यांनी झेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, 16 धावा आल्या, पण त्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक. नंतर आपण पहिले धावा आल्या फक्त 9. केतन चेंडू या वेळेला आपण पाहू शकता लाईन पाहावी लागली. पंच वाईडची खून करतायत, वंत धावेने धावा येत आहेत. बॅटने मात्र धावा आल्या नाही या षटकात. पुन्हा गोलंदाजी मार्कवर केतन पाटील. साकेला फलंदाज आपण पाहू शकता पंकज. चेंडू आपण तर थोडासा वेट आणि वॉच क्रिकेट बघायला मिळाला. थोडं थांबले आणि चेंडूला मग आपण तर यावेळेला दिशा देतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. साकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला प्रेम पाटील. तर नरेश पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. दिवा प्रीमियर लीगमध्ये पण त्यांचं भरपूर सहकार्य असतं. अनिकेत पाटील एक चांगले क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू. धनु यांचे बंधुराज, अकेश यांचे बंधुराज, म्हणजे 4 बंधुराज मैदानावर आपण पहिले तर आपल्याला दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले होते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण म्हणजे तर 5 धावा देऊन 2 गडी बाद केल्या. केतनची गोलंदाजी आवडली असेल, 3 गडी बाद केले तर टाय होऊन जाईल. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. आता अंतिम षटक आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आता प्रेम आणि पंकजला. याचे 3 आपण बंधुराज पाहू शकता इथे. अनिकेत, शंकलेश आणि आपण बघतोय अकेश, धनु. अंतिम षटक बाकी आहे. काय गोलंदाजी केली बघा, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकात 25 धावा, पण त्यानंतर बघा जबरदस्त गोलंदाजी. 5च धावले. अंतिम षटक. चला जरा थोडस ते व्यत्यय आले त्याला बाजूला करा. हे चित्र आम्ही त्या दिवशी पण पाहिलं.
मकेश बघा. धन्यवाद जय. जय एक चांगलाच आपण या संघाचा खेळाडू आहे. कित्येक इनिंग अशा खेळल्या की दिवा संघाला त्याने मॅचेस जिंकून दिल्यात. एक चांगला गोलंदाज देखील आहे. अंतिम षटक घेऊन येते यावेळेला आपण प्रितेश पाटील माय सिटी एन कडून. चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेटरनं यावेळेला अंडरम स्टाईलने थ्रो केलं जातं यावेळेला नितेशच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. 32 धावा आपण पाहू शकता यावेळेला धाव फलकावरती. पुणे प्रितेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्टन उहूर्दकडे मारा करतोय. चेंडू शप्पल ऑन साईडला खेळायचं तर वेग प्रचंड होता यावेळेला. थोडंसं आपण बोलले तर खेळाडू मात्र आपण त्याचा बॉडीचा वेळ त्याला सांभाळते. थोडंसं आपण चाचपडीत खेळतो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 30 धावा धाव फलकाती लागल्या. चेंडूबाद निलच्या संघाने खूप चांगलं कमबॅक केलं. 2 षटकामध्ये 25 धावा आणि त्यानंतर मात्र कुठेतरी बघितलं जबरदस्त कमबॅक बघायला मिळतंय. जनुमान अर्जुन 11 टायगर संघ पुढे प्रयत्न करावे लागणार. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी. प्रितेश पाटील. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला. विकेट सॅक्रिफाईड केली जाते. फलंदाज बाद. सर्वात अनुभवी खेळाडू शिवाजी पाटील येतोय. चेंडू बाकीत अजूनही 3 चेंडूमध्ये आता पाहायचंय. सलामीचा फलंदाज पंकज पाटील. इथून मोठे फटके मारावेच लागणार. नित्यंत गरज आहे मोठे फटके मारण्याची आणि ते मोठे फटके मारेल कोण आता. पंकज पाटीलकडे स्ट्राईक आहे आणि त्याला मात्र आता चांगला खेळ करावा लागणार. प्रितेश पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू उंच गेला यावेळेला. फटका पासलाय. स्वतः आपण पहिले गोलंदाज देखील 3-3 क्षेत्ररक्षक येत आहेत. 4-4 क्षेत्ररक्षक आले आहेत. झेल मात्र त्यांच्या मध्ये यावेळेला पडतोय. फलंदाज बाद. चौतीस धावा नवीन फलंदाज सोनू पाटील. एक यष्टीरक्षक फलंदाज. पंकजीने प्रयत्न केले पण यश मात्र त्याला मिळालं नाहीये. त्याच्या बॅटमधून पाहिजे तशा धावा आल्या नाही. सुरुवात चांगली झाली होती. 16 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकात. 9 धावा म्हणजे एकूण बघितलं तर 25 धावा 2 षटकात. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. केतन पाटील आला आणि जबरदस्त गोलंदाजी करून गेला. आता बघितलं तर प्रितेश पाटील देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 आपण पवार नावाचे खेळाडू देखील संघामध्ये पाहू शकता. विशाल पवार, विकी पवार. विकी पवार म्हणजे आमचा केडीएमसीचा कर्मचारी. प्रितेश पुणे गोलंदाजी मार्फत. स्ट्रायकेला सर्वात अनुभवी खेळाडू शिवाजी पाटील. पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू बाकेत अजूनही 2. प्रितेश तो शिवाजी. चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होतंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगला झेल. अजून एक उत्कृष्ट दर्जाचा झेल पकडतोय. काय झेल पकडला बघा. अप्रतिम अप्रतिम झेल. फटका चांगला होता.
जिशान देतोय, खूप चांगला झेल पकडला मिड विकेटला, अप्रतिम स्वतःला स्ट्रेच केलं. बघा साई असे झेल जेव्हा मी पकडताना तेव्हा गोलंदाजाला मात्र खूप आपण होतं आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास मिळालाय, विश्वास मिळाला. आता प्रितेशला अंतिम चेंडू स्टायकेला फलंदाज सोनू पाडेल. सोनू कशा प्रकारे फलंदाजी करतोय, षटकार चौकार मारतोय, इथून डॉट चेंडू फेकतोय प्रितेश. हा चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. धाव संख्या 10 फल करते, पण पाहू शकता जर्मन अर्जुन टायगर संघ फक्त आणि फक्त 34-35 धावांचं मापक लक्ष असणार आहे. तर विनंती करतोय चला ओमसाई अगासन आणि चेंज द गेम वडवली संघाने टॉस साठी या. चला वडवली चेंज द गेम वडवली संघाचे संघनायक आणि ओमसाई अगासन संघाचे संघनायक टॉस साठी या. चेंज द गेम चला विशाल या. तर नरेश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करतो. या गावात जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्यात ना नरेश पाटीलचं मोठं सहकार्य लाभलंय. चला विशाल या. एका बाजूला विशाल बेस्ट ऑफ लक, एका बाजूला नेल्सन. आमच्या मान्यवरांना विनंती करतो टॉस करायचं. 4 षटकांची मॅच असणार आहे, दुसऱ्या फेरीतील ही मॅच आहे. टॉस जिंकलाय आपण. नेल्सन डिसिजन काय असणार आपण सांगायचं आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो, थँक्यू बालू सर. तर वडव्या मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अर्जुन 11 जय हनुमान टायगर संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान निलजित संघ आपण पाहतोय. दोन्ही ताकदवर संघ दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर आपल्याला लढताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा जर मागील सामना पाहिला तर टायगर संघानं नागाव संघाला परास्त केलं होतं, तर एका बाजूला निलजित संघानं उसरगर टीमला स्वतःच्या होम ग्राउंडवरती ते परास्त केलंय आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. 35चं समीकरण गाठायचं आहे 24 चेंडूमध्ये. ते म्हणजेच निलजित टीमला सलामी जोडी मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना विशाल पवार आणि साथीला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश पाटील. मागील मॅच मधील सक्सेसफुल जोडी जिला म्हणावी लागेल. 36 धावसंख्येचा ओपनिंग स्टँड ज्या दोन्ही फलंदाजांना होता. तर नरेश पाटील साहेब याचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार. मी दादांना विनंती करतो या दादा आपला देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. नरेश दादा या, आपला देखील आपण सन्मान घेऊया. तर मोतीराम दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नरेश दादांचा सत्कार करायचा आहे. मोतीराम दळवी या आपण सन्मान करायचा आहे.
तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रत्येकाचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घालताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज टायगर टीम कडनं संदीप खुटारकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पाहायला मिळतो. नो स्ट्रायकिंग वरती फलंदाज विशाळ. 24 चेंडूमध्ये लक्ष गाठायचं आहे ते 35 धावसंख्येचा प्रतिषटकाचा विचार केला तर 8.75च्या सरासरीनं धावा इथे बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती आघात सुरेख झालाय. 35चं समीकरण गाठत असताना दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकानं आघात करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. घेतला मी म्हणेन. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेख षटकार पाहिला होता आपण काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक दमदार चौकार पाहायला मिळतो. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ ह्या ठिकाणी पाहायला मिळतो तो फलंदाज योगेश पाटीलकडनं. कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं विशाल पवारनं दमदार खेळ केला होता. त्याच्या साथीला योगेश पाटीलनं देखील चांगलं योगदान दिलं होतं. एक चांगली भागीदारी केली होती या दोन फलंदाजानं. आणि आता मात्र आक्रमक झालाय तो फलंदाज योगेश पाटील. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. तब्बल 3 चेंडूमध्ये धावा एकवटल्या जातात त्या 14 धावा. कमी टोटल होतं. 35 धावा 24 चेंडूमध्ये एकवटायच्या होत्या. गोलंदाजी सुरेख व्हायला हवी होती मात्र तशी काही गोलंदाजी होत नाही. खास करून अपेक्षा होती संदीप या गोलंदाजाकडनं. ज्या संदीपनं पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती मात्र ह्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ हा वेगळा आहे. त्यांचे फलंदाज वेगळे आहेत आणि आता ते फलंदाज आक्रमक झालेत आणि डॉमिनेट केलं जातं गोलंदाजाला. 3 चेंडूमध्ये धावा एकवटल्यात त्या तब्बल 14 धावा. लक्ष आहे 35 धावसंख्येचं आणि 14 धावा एकवटल्या गेल्यात. 21 धावसंख्येची आवश्यकता. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातो सीमा पार. बिग हिट षटकार. जणू काही मिमॅन डगआउट मधनं सेट होऊन गेला होता हा फलंदाज. 4 चेंडू आणि 4 मोठे प्रहार या फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरच सामना फिनिश करण्याच्या मूड मध्ये फलंदाज योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकत असताना. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती. बॅकफुट पंच. चेंडू जातोय तो पॉइंटच्या डोक्यावरून. खणखणीत असा चौकार.